आज आपण आमजेरी पर्यटन संकुल बाणा कॅम्प या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला असं पाहायला मिळालं की या ठिकाणी अनेक प्रकारची आंब्याची झाडं आपल्याला पाहायला मिळतील। परंतु या आंब्याच्या झाडाचं निरीक्षण करत असताना एक झाड सर्वात जास्त फळाने लादलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि जेव्हा याचं कारण आम्ही शोधलंय तेव्हा असं लक्षात आलंय की या ठिकाणी एक मधाचं पोळं आपल्याला पाहायला मिळेल। आपण हलकसं थोडं वर जर पाहिलंय तर आपल्याला या ठिकाणी मधपोळं दिसत आहे आणि म्हणून एक शासकीय दृष्टिकोनातून शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण जर पाहिले तर ज्या ठिकाणी मधपोळं असते त्या ठिकाणी परागीकरण सर्वात जास्त होतंय आणि म्हणून या झाडाला सर्वात जास्त फळं आलेली आहेत। या जागतिक मधमाशी दिनानिमित्त एवढंच सांगावंसं वाटते की मधमाशी जगली तर नक्कीच शेतकरी जगेल आणि म्हणून सर्वांना एकच विनंती आहे की मधमाशीला जाळणे किंवा जाळ लावून मध काढणे हा प्रकार जो आहे हा थांबला पाहिजे आणि मधमाशीला वाचवण्यासाठी प्रत्येकाने पुढे आलं पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याच्या शेतीला आणि शेतीत पिकणाऱ्या मालाला चांगला भाव मिळेल आणि चांगलं उत्पन्न येईल। आज या ठिकाणी बाणा कॅम्पमध्ये आम्ही आलेलो आहे आणि बाणा कॅम्पमध्ये आम्ही पाहतोय ती पर्यटन संकुलमध्ये शासकीय दृष्टिकोनातून या ठिकाणी एंटरटेनमेंटचे बरेचसे साधने या ठिकाणी शासनाने लावलेली आहेत आणि म्हणून येणाऱ्या पर्यटकांना माझी विनंती आहे की तुम्ही चिखलदऱ्यामध्ये आले असाल तर नक्कीच आमझरीला भेट द्या, कारण या ठिकाणी चांगल्या प्रकारचं शासनाने एक नियोजन करून नियोजन पद्धतीने या ठिकाणी एंटरटेनमेंट निर्माण केलेलं आहे। राहण्याची व्यवस्था या ठिकाणी चांगल्या पद्धतीची आहे आणि अतिशय स्वस्त प्रमाणात या ठिकाणी तुम्हाला राहायला मिळेल आणि म्हणून सर्व पर्यटकांना एकदा पुन्हा विनंती करतोय की तुम्ही जर चिखलदऱ्यात आले असाल तर नक्कीच आमझरी पर्यटन संकुल बाणा कॅम्प या ठिकाणी व्हिजिट करावी।